आजच्या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. यावेळेस भक्तीमध्ये जाण्याआधी आपण प्रार्थना करूया आणि आपण देवबाप्पाच्या चरणामध्ये एकत्र मिळून सहभागी होऊया. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता थोर अनुग्रहकारी जिवंत देवबाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सुंदर असा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये तू जोडलास आणि या सुंदर अशा दिवशी तुझ्या उपासनेसाठी आम्हाला सर्वांना या ऑनलाईन माध्यमातून तू एकत्र केलेलं आहेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवबाप्पा. इथून पुढं देवबाप्पा जे काय आम्ही गीत गाणार आहोत, जे वचन वाचणार आहोत आणि देवबाप्पा जो काही संदेश देखील येणार आहे तो सर्व तू आशीर्वादित कर आणि सर्व काही देवबाप्पा तुझ्या आणि फक्त तुझ्या गौरवासाठी तू होऊ दे. जे काय आमच्या संगती लोक आज या ऑनलाईन मीडियम थ्रू कनेक्ट झालेले आहेत त्या सर्वांवरती देखील तुझा आशीर्वाद असू दे. ज्या सर्वांनी देवबाप्पा त्यांचा वेळ काढून देवबाप्पाने तुझ्या समोर आज बसलेले आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद देवबाप्पा तू असू दे. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण देवबाप्पाच्या स्तुतीसाठी देवबाप्पाच्या गौरवासाठी गीतांमध्ये जाणार आहोत आणि यावेळेस आपण गीत गाणार आहोत. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. देवबाप आपला खरंच खूप महान आहे, राजांचा राजा तो आहे आणि त्या राजाची स्तुती करत असताना आपण त्याची उपासना सर्व मिळून करणार आहोत. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. बाळ म्हणून आला त्यागुनी स्वर्गाला, बाळ म्हणून आला त्यागुनी स्वर्गाला. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, गवाणी जन्मला. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, तो गवाणी जन्मला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. ओ राजाचा राजाला, प्रभूचा प्रभूला, महिमा हो द्या त्याला. ओ राजाचा राजाला, प्रभूचा प्रभू, महिमा हो द्या त्याला. पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला, पाप्यास तारायाला, आरोग्य रोग्याला. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, न्याय जगाचा करणार. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, न्याय जगाचा करणार. गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, गौरव येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, गौरव येशूला. आता पाणी येणार, न्यायाधीश येणार, आता पाणी येणार, न्यायाधीश येणार. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, तो न्याय जगाचा करणार. ओ राजाचा राजा तो, प्रभूचा प्रभू, न्याय जगाचा करणार. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद
धन्यवादेशुला यावेळेस आणखीन एक गीत आपण देवबाप्पाच्या स्तुतीसाठी गाणार आहोत मोठ्या आवेशाने, मोठ्या उत्साहाने, आणि गीत देखील तेच म्हणत आहे, आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करे. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करें. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करें. आओ हम यहोवा के लिए धन्यवाद करते हुए उसके सन्मुख आए, भजन गाते हुए उसकी जय जयकार करे. धन्यवाद करते हुए उसके सन्मुख आए, भजन गाते हुए उसकी जय जयकार करे. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करे. आओ हम यहोवा के लिए क्योंकि यहोवा महान ईश्वर है, सारे देवताओं के ऊपर महान राजा है. क्योंकि यहोवा महान ईश्वर है, सारे देवताओं के ऊपर महान राजा है. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करे. आओ हम यहोवा के लिए क्योंकि वो हमारा परमेश्वर है, और हम उसकी पूजा उसकी हाथ की भेड़े हैं. क्योंकि वो हमारा परमेश्वर है, और हम उसकी प्रजा उसकी हाथ की भेड़े हैं. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करे. आओ हम यहोवा के लिए ऊंचे स्वर से गाए, अपनी मुक्ति की चट्टान का जय जयकार करे. जय जयकार करे, जय जयकार करे. यावेळेस आपण सूचनांकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आजच्या भक्तीमध्ये स्वागत करत आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की कृपा करून आपण आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करावं
बऱ्याच लोकांना कधी कधी लिंक मिळत नाही किंवा जे बघत आहेत त्यांना लिंक उशिरा मिळते. तर तुम्हाला जर भक्तीमध्ये 10 वाजता आमच्या संगती जॉईन व्हायचं असेल आणि तुम्हाला जर लिंक मिळत नसेल, तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्या शेजारीच एक छोटीशी नोटिफिकेशनची बेल आहे. ती जर तुम्ही ऑन केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व जे अपडेट्स आहेत ते तुमच्या फोनवरती मिळत राहतील. या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता गुगल मीटवर पुन्हा एकदा आपण सर्वजण एकत्र येत आहोत आणि या बुधवारी आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवणार आहोत. तरी आपल्या सर्वांना विनंती करत आहे, आपले काही प्रार्थना विनंत्या असतील तर त्या तुम्ही लवकरात लवकर पाठवाव्या. संध्याकाळी 6:30पर्यंत जर तुम्ही त्या पाठवल्या तर आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व एकत्र मिळून प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतो. काही वाढदिवस आहेत. 2 डिसेंबरला मिस अलिशा भालेराव या आपल्या छोट्या ताईचा वाढदिवस आहे. तसेच 3 डिसेंबरला मिसेस सुलोचना कांबळे आंटी यांचा देखील वाढदिवस आहे. तर यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये नक्की आठवण करणार आहोत. SMBCचे जे क्लासेस आहेत ते 1 तारखेपासून चालू होत आहेत. तरी 2री आणि 3री बॅच जी आहे त्या सर्वांना देखील आव्हान करत आहे की तुम्ही देखील ह्या बॅच सांगती जॉईन होऊ शकता आणि जो नवीन विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. काही प्रार्थना विनंती आहेत, आपण त्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्या चर्चमधून गायकवाड अंकल आहेत, पाडळे अंकल, खिल्लारे अंकल, तसेच माझ्या आजी ज्या आहेत मिसेस शीला एडतुगीकर, तसेच सुलोचना कांबळे आंटी, या सर्वांसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणार आहोत. तसेच पुणतांब्यावरून ब्रदर निकी चव्हाण आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. मिसेस अँड रेव्हरंट बाळू वाघमारे ह्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. त्यांना चांगलं आरोग्य देवबाप देव याच्यासाठी प्रार्थना करूयात. तसंच पास्टर विनोद गंगावणे यांना देखील देवबाप आरोग्य पुरवेल याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. तसेच सर्व जे आपले डॉक्टर्स आहेत आणि जे नर्सेस आहेत त्यांना सर्वांना देखील प्रार्थनेमध्ये उचलून धरूयात. आपले सर्व चर्चमधले आणि बाहेरचे जे प्रियजन आहेत त्या सर्वांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सर्वजण कामाला पुन्हा एकदा जात असताना, सर्व गोष्टींमध्ये बाहेर निघत असताना त्या सर्वांसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करणार आहोत. आपले जे प्रियजन आहेत ज्यांचा व्यवसाय लवकर चालू व्हावा यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. तसेच ज्या सर्वांनी आपलं ऑफरिंग आणि आपलं टाईथ चर्चमध्ये आणून पाळसाहेबांकडे दिलं आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही जर ट्रान्सफर केलं आहे त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. तसेच आपल्या सर्व देशासाठी आणि आपल्या सर्व मंडळीसाठी प्रार्थनेत आठवण करूया आणि जे काही वॅक्सिन येणार आहे ते लवकरात लवकर यावं यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. यावेळेस मी विनंती करतो की आजचा जो शास्त्र भाग आहे तो पाळकीनबाई आपल्यासाठी वाचतील. सर्वांना सलाम. यावेळेला आपण पवित्र शास्त्रातून नवीन करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 13 वचनापासून 25 वचनापर्यंत वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 13 वचनापासून 25 वचनापर्यंत. मग पाऊल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुलियातील पिरगा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला. नंतर ते पिरगा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंथोकियास पोहोचले आणि शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की बंधुजनो, तुम्हाजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा. तेव्हा पाऊल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. ह्या इस्रायल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजास निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे 40 वर्षेपर्यंत ते रानात असता त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील 7 राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे 450 वर्षेपर्यंत वतन अशी दिली. त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्टापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शाऊल हा 40 वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. ह्या मनुष्याच्या वंशातून देवाने वचनानुरूप इस्रायलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला.
त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावी अशी सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वाहना सोडाव्यास मी योग्य नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. ह्यावेळेला आपण आपल्या अंतकरणाची तयारी करूया. प्रार्थनेपूर्वक आपण गीत गाणार आहोत आणि प्रार्थना त्यामध्ये आपल्याला चालवणार आहे. यावेळेस आपण सर्वजण मिळून हे गीत गाणार आहोत. क्या दे सकता हो, क्या ला सकता हो, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हो, क्या ला सकता हो, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हो, क्या ला सकता हो, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मेरे के तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. ओ क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 तेरा.
शुक्रिया तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा, शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया 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 तेरा, तेरा। यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. सर्वांना सलाम. यावेळेला प्रार्थनेमध्ये प्रियानं आपण जाणार आहोत. आपल्यासमोर विनंत्या मांडलेल्या आहेत. त्या सर्व प्रार्थना विनंत्या प्रभूजवळ आपण सादर करणार आहोत. प्रियादो, मी जरी प्रार्थना करत असलो तरी माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण या प्रार्थना विनंत्या आपल्या सर्वांच्या वतीने देखील प्रियानं आपण आपल्या घरामध्ये प्रियानं करू शकता. यावेळेला प्रार्थनेमध्ये जाऊया आणि परमेश्वराला आपलं अंतःकरण यावेळेला प्रियानं सादर करूया. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो सुंदरशा वेळेसाठी. आम्ही खरोखर प्रभू परमेश्वरा तुझा आभार मानावे तेवढे कमीच आहेत. शुक्रिया म्हणून प्रभू परमेश्वरा जे आम्ही गीत गायलेलं आहे प्रभू, ते खरोखर प्रभू आमचा विश्वास आहे. अंतःकरणपूर्वक आम्ही प्रत्येकाने प्रभू परमेश्वरा नुसतं ओठांनी नाही तर आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही गायलेलं आहे. आणि आमचा विश्वास आहे प्रभू या भक्तीमधून प्रभू तुझा आणि तुझा गौरव प्रभू तू करून घेत आहे. आभार मानत आहोत प्रभू, सुंदरशी संधी आम्हाला प्रभू तू लाभू दिली. जरी आम्ही मंदिरामध्ये एकत्र येऊ शकलो नाही, परंतु प्रभू या माध्यमाच्या द्वारे प्रभू जे प्रियजन यावेळेला भक्तीमध्ये सामील झालेले आहेत, वेगवेगळ्या अडचणींवरती वेगवेगळ्या परिस्थितींवरती मात करून प्रभू त्यांना देखील प्रभू परमेश्वर या भक्तीमध्ये सामील केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वर, अंतःकरणपूर्वक ज्यावेळेला आम्ही तुझ्या समोर येतो त्यावेळेला प्रभू आम्हाला खरोखर तुझी इच्छा समजून येते. तुझ्या प्रभू परमेश्वर वचनाद्वारे प्रभू आमच्याशी तू बोलत राहतोस आणि खरोखर आमच्या प्रार्थना विनंत्या देखील प्रभू तू ऐकून घेतोस आणि आपल्या इच्छेनुसार त्याची उत्तरं तू देतोस. त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. यावेळेला देखील प्रभू परमेश्वरा आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रभू प्रत्येकाचं जीवन प्रभू तुझ्या समोर आहे. उघड्या पुस्तकासमान प्रभू परमेश्वर तू प्रत्येकाला वाचत आहे. आणि खरोखर प्रभू रात्रीच्या अंधारामध्ये देखील प्रभू जर कोणी लपत असेल तर दिवसाच्या प्रकाशाप्रमाणे प्रभू तू त्याचं अंतःकरण देखील प्रभू परमेश्वर तू पाहतोस. आमच्या मुखामधून निघणाऱ्या शब्दांना, आमच्या बुद्धीत प्रभू परमेश्वर विचारांना आणि योजनांना देखील प्रभू तू ओळखतोस. तरी प्रभू परमेश्वरा यावेळेला कोणीही कुठल्या पापामध्ये, कुठल्या जगिकतेमध्ये, मोहपाशामध्ये, सैतानाच्या डावपेचांमध्ये कोणी जर अडकलं असेल तर प्रभू दयेने कृपेने प्रभू त्यांना पश्चातापी अंतःकरण दे. ते तुझ्याकडे प्रभू परमेश्वर स्वतःला लीन आणि नम्र करून प्रभू आपलं जीवन पुन्हा एकदा नव्याने तुझ्या पवित्र हातामध्ये ते देतील. या शेवटच्या काळामध्ये प्रभू आम्ही जगत असताना कुणाचाही नाश होऊ नये प्रभू अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रभू परमेश्वर बंधूचा, भगिनींचा प्रभू परमेश्वर नाश होऊ नये प्रभू यासाठी आम्ही देखील तुझ्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा आध्यात्मिक रीतीने प्रभू परमेश्वर कोणी मागे सरकला असेल अशांवर देखील बापा तुझी कृपा दया दे. आत्म्याच्या द्वारे प्रभू त्यांच्याशी बोल, हितगुज कर प्रभू आणि पुन्हा एकदा नव्याने आपलं समर्पण करण्यास सहाय्य कर. पश्चातापाचं प्रभू परमेश्वर जीवन ज्यांनी ज्यांनी खरोखर तुझ्या समोर मांडलेलं आहे प्रभू त्यांच्यावर देखील कृपा दे, दया दे. त्यांच्या पापांची तू निश्चितच क्षमा केलेली आहे. आणि जे प्रभू परमेश्वर पवित्रतेच्या मार्गामध्ये प्रभू अधिक आणि अधिक प्रभू परमेश्वरा वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये वाढू इच्छितात अशा सर्वांवरती तुझी दया कृपा आम्ही मागत आहोत. त्यांच्याद्वारे देखील बापा तुझी सेवा तू करून घे. आज मंडळीतील प्रभू परमेश्वरा लहान थोर प्रियजन सर्व
प्रभू परमेश्वर संडे स्कूलची लहान मुलं मुली, तरुण तरुणी, आई वडील, आजी आजोबा असे जे प्रभू परमेश्वर सर्व आमचे प्रियजन आहेत त्यांच्यावर देखील प्रभू आम्ही तुझा विपुल आशीर्वाद मागत आहोत. धन्यवाद देतो प्रभू. या मागील दिवसांमध्ये प्रत्येकाचं तू रक्षण केलेलं आहे, प्रत्येकाला तू सांभाळत आहे. आध्यात्मिक रीतीने प्रभू, शारीरिक रीतीने आणि मानसिक रीतीने प्रत्येकाचा तू सांभाळ प्रभू परमेश्वर अद्भुत रीतीने केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. तरी प्रभू परमेश्वरा, मंडळीतील प्रभू परमेश्वर आमचे काही वडीलजन आहेत, प्रियजन आहेत, ते आजारी आहेत प्रभू, त्यांच्यावर देखील आम्ही विशेष तुझी कृपा दया मागत आहोत. त्यांना बापा तुझा स्पर्श तू करत आहेस आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातल्या प्रियजनांना देखील बापा तू सहाय्य करत आहेस. म्हणून प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. त्यामध्ये प्रभू परमेश्वरा गायकवाड अंकल आणि त्यांचं प्रिय कुटुंब, प्रभू परमेश्वर त्याच रीतीने पाडळे अंकल त्यांचं प्रिय कुटुंब यांच्यावर देखील बापा तुझी विशेष दया आणि कृपा असू दे. त्यांना तू स्पर्श करत आहे प्रभू, तुझं आरोग्य प्रदान करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. तरी प्रभू परमेश्वरा त्यांची सेवा करत असताना घरातील प्रभू प्रियजनांना सर्व प्रभू परमेश्वर वाईट गोष्टींपासून त्यांचं तू रक्षण कर, त्यांना तू सहाय्य कर आणि प्रभू कुठल्याही प्रभू परमेश्वरा निराश आणि हताश गोष्टीपासून प्रभू परमेश्वरा ते प्रभू परमेश्वर दूर राहतील याची तू काळजी घेत आहेस. प्रभू आम्ही त्याच रीतीने मंडळीतील प्रभू सुलोचना आंटी प्रभू परमेश्वर कांबळे प्रभू परमेश्वर आंटी यांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. त्यांना देखील बापा तू आरोग्य देत आहेस म्हणून तुझे आभार मानत आहोत. त्यांचा जो वाढदिवस आहे प्रभू तू आशीर्वादाचा कर, शरीराने मनाने आणि आत्मेने प्रभू त्यांना प्रभू परमेश्वर तुझं सामर्थ्य दे. सर्व विकार प्रभू येशूच्या नावाने घालून टाक ही आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. प्रभू आम्ही त्याच रीतीने खिल्लारे अंकल यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. प्रभू ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत प्रभू त्यांची तू काळजी घेत आहेस. त्यांना देखील प्रभू अंतःकरणाद्वारे प्रभू परमेश्वर जी प्रभू परमेश्वर तुझी इच्छा आहे ते समजण्यास प्रभू त्यांना तू मदत कर आणि त्यांच्या जीवनावरती देखील बापा तुझी विशेष कृपा आणि दया असू दे. प्रभू आम्ही त्याच रीतीने आमच्या आईसाठी प्रार्थना करत आहोत की प्रभू परमेश्वर असलेली गाठ प्रभू तू पायामध्ये असलेली गाठ प्रभू येशूच्या नावाने घालून टाक आणि लवकरात लवकर बरं वाटण्यास प्रभू तू मदत कर. आमचा विश्वास आहे सर्व प्रभू कार्य तुझ्या गौरवासाठी तुझ्या इच्छेप्रमाणे होणार आहे. त्याच रीतीने प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. निखिल चव्हाण आमच्या भावासाठी प्रभू परमेश्वर जो आजार त्याला आहे पुणतंब्या या ठिकाणी प्रभू त्याचं वास्तव्य आहे प्रभू, या भावाला देखील बापा तू स्पर्श कर. त्याच्या सर्व आजारपणाला प्रभू आपल्या हातामध्ये घे. त्याची देखील सेवा करत असताना घरातले प्रियजन यांच्यावर देखील बापा कृपा दया असू दे. जे औषधोपचार चालू आहेत अधिक प्रभावी रीतीने प्रभू परमेश्वर कार्य होईल आणि तुझं गौरव करून घेशील आमचा विश्वास आहे. प्रभू आम्ही त्याच रीतीने प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वरा बीड महाराष्ट्र प्रांतातील सर्व तुझ्या सेवकांसाठी, आमच्या अधिकारी पदाधिकारी प्रभू जे भारत देशामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, जगाच्या पाठीवर आहेत, त्या सर्वांवरती बापा तुझी कृपा दया मागत आहोत. प्रभू परमेश्वरा आम्ही विशेष प्रार्थना यावेळेला प्रभू परमेश्वरा जे सुवार्तेचं कार्य प्रभू परमेश्वरा प्रांतातून प्रभू परमेश्वर जे सेवकगण करत आहेत, वेगवेगळ्या रीतीने लोकांना सुवार्ता सांगत आहेत मोबाईलच्या माध्यमाद्वारे आणि त्याच रीतीने प्रभू परमेश्वर त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती करत आहेत. प्रभू ती देखील सेवा तू आशीर्वादित कर. त्या संदर्भामध्ये असलेले प्रभू जे आमचे अधिकारी पदाधिकारी आहेत प्रभू रेव्हरंड विजय राजुलवाला त्यांची प्रिय पत्नी त्यांच्यावर देखील बापा तुझी कृपा दया असू दे. त्यांच्या कुटुंबाला देखील बापा तू सहाय्य कर. आमचा विश्वास आहे त्यांच्याद्वारे प्रभू भारत देशामध्ये जे कार्य प्रभू परमेश्वर सुरू आहे प्रभू ते आशीर्वादाचं कर आणि सर्व प्रभू परमेश्वर सुवार्थिक मिशनरी आणि पाळक लोक प्रभू परमेश्वर यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. विशेष प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहोत रेव्हरंड बाळू वाघमारे आणि त्यांची प्रिय पत्नी त्यांच्या मुलीला प्रभू परमेश्वर संपूर्ण कुटुंब आपल्या पवित्र हातामध्ये घे. त्यांची अडचण प्रभू तू जाणत आहेस. रेव्हरंड वाघमारे प्रभू परमेश्वर यांच्या डोक्याला प्रभू जो अपघात झालेला आहे आणि त्याच्या उपचारासाठी प्रभू परमेश्वर त्यांना तू सहाय्य करत आहेस. सर्व आर्थिक आणि प्रभू परमेश्वर तांत्रिक बाबी दूर कर ही आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. त्याच रीतीने प्रभू परमेश्वर त्यांच्या प्रिय मिसेसवर देखील तुझी कृपा दया मागत आहोत. त्यांना देखील बापा स्पर्श कर. त्यांच्या उदरात असलेलं जे बाळ आहे प्रभू त्याला देखील स्पर्श कर. डॉक्टरांनी प्रभू परमेश्वर जी काळजी व्यक्त केलेली आहे प्रभू ती काळजी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. ये प्रभू त्यांना तू स्पर्श करावा, आरोग्य दे. त्या बाळाची वाढ प्रभू परमेश्वर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी असू दे प्रभू आणि सर्व अडचणी प्रभू परमेश्वर शरीरामधील असलेले दुखणं प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. त्यांच्या मुलीला देखील बापा तू स्पर्श कर.
अर्पिताला देखील तू सहाय्य कर. आमचा विश्वास आहे तिच्या देखील प्रभू वाढतं शरीर, जीव आणि आत्मा प्रभू तुझ्या सान्निध्यामध्ये घे आणि तिच्याद्वारे देखील प्रभू तुझी सेवा, तुझं गौरव करून घे. प्रभू आम्ही त्याच रीतीने मंडळीतील प्रभू जे प्रियजन वेगवेगळ्या रीतीने आज सेवेसाठी बाहेर जात आहे प्रभू, त्यांचं येणं जाणं तू आशीर्वादाचं कर. विशेष प्रभू परमेश्वर या कोविड महामारीपासून त्यांचं तू रक्षण करत आहे आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये देखील प्रभू तू त्यांची काळजी घेशील आमचा विश्वास आहे. होय प्रभू, आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर मंडळीतील सर्व शिक्षक, बँकेतील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस प्रभू आणि इतर प्रभू परमेश्वर व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर देखील कृपा मागत आहोत. काही जणांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत बापा, त्यांचे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू व्हावेत व्यवस्थित रीतीने प्रभू परमेश्वर, त्यांचं कुटुंब चालवावं यासाठी त्यांच्या समोर असलेले जे प्रभू परमेश्वर अडचणी आहेत त्यावरती मात करण्यास त्यांना मदत कर. त्यांचे मार्ग तू उघड प्रभू. जे प्रभू परमेश्वर सेवा देणारे प्रभू परमेश्वर डॉक्टर, नर्सेस आहेत बापा, त्यांच्यावर देखील आम्ही कृपा दया मागत आहोत. त्यांना देखील बापा तू सहाय्य कर आणि कुठल्याही रीतीने प्रभू परमेश्वर त्यांच्यावर देखील प्रादुर्भाव होणार नाही प्रभू परमेश्वर, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वर त्याच रीतीने आज संपूर्ण रीतीने आमच्या देशासाठी आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती प्रभू, त्याच रीतीने प्रभू परमेश्वर त्या पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ, प्रत्येक प्रभू परमेश्वर राज्यातील मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, सरकारी अधिकारी, सीमेवरती असलेले जवान, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणारे प्रभू, सर्व सेवकांना आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. राजकीय पुढारी प्रभू परमेश्वरा आणि जे आरोग्य खात्यातील लोक आहेत त्यांना देखील तू सहाय्य कर. विशेष प्रभू परमेश्वर या कोविड प्रभू परमेश्वर महामारीसाठी प्रभू जे शास्त्रज्ञ प्रभू परमेश्वर कार्य करत आहेत, अभ्यास करत आहेत, ती लस प्रभू परमेश्वर प्रभावी रीतीने असू दे. कुठल्याही प्रकारचा प्रभू परमेश्वर त्यामध्ये दुर्गुण असू देऊ नकोस, परंतु प्रभू ही लस सर्व जगामध्ये सर्वत्र प्रभू परमेश्वर प्रभू सर्व लोकांना तुझ्या नावाची सेवा आणि तुझं गौरव करण्यासाठी संधी दे. प्रभू परमेश्वरा, आज जे काही अडखळण प्रभू परमेश्वर या कोविड महामारीमुळे आलेलं आहे ते देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ये प्रभू परमेश्वर, प्रत्येक अडचण प्रभू आम्ही तुझ्या समोर मांडलेली आहे, त्यामधून मार्ग तुझ्या इच्छेनुसार काढशील आणि तुझ्या वेळेनुसार प्रभू आम्हा प्रिय मंडळांना प्रभू तू एकत्र करशील, तुझं गौरव करून घेशील आमचा विश्वास आहे. तरी प्रभू परमेश्वर ज्या मंडळ्या एकत्र येत आहेत आज त्यांच्यावर देखील आम्ही कृपा मागत आहोत. त्यांना स्पर्श कर बापा. कुठल्याही रीतीचं प्रभू परमेश्वर खरोखर अंतःकरणामध्ये संशय येऊ देऊ नकोस किंवा प्रादुर्भाव होऊ देऊ नकोस असा आमचा विश्वास आहे की त्यांना तू सहाय्य करशील. पुन्हा एकदा प्रभू आजचं वचन आणि प्रभू परमेश्वरा पुढील भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ज्या प्रियजनांनी प्रभू विशेष करून प्रभू परमेश्वरा आपली उपकार स्तुती, आपला दशांश प्रामाणिक रीतीने प्रभू तुझ्या भक्ती मंदिरामध्ये प्रभू दिलेला आहे, बँकेमध्ये जमा केलेला आहे, अशांवर देखील बापा कृपा दया दे प्रभू. जे काय त्यांनी प्रभू दिलेलं आहे तू पाहिलेलं आहेस, जे त्यांच्याकडे राहिलेलं आहे ते देखील आशीर्वादाचं कर. आमचा विश्वास आहे ते प्रभू त्यांच्या गरजा भागवण्यास त्यांना तू मदत करशील. जे देऊ शकले नाहीत प्रभू त्यांची अडचण तू ओळखतोस. ज्यांनी प्रभू परमेश्वर कदाचित आपलं अंतःकरण प्रभू परमेश्वर तुझ्या समोर मांडलेलं आहे, आज त्यांच्या अडचणींवरती मात करण्यास त्यांना मदत कर. आणि ज्यांनी प्रभू अजूनही प्रभू ज्या लोकांनी कदाचित प्रभू विसरले असतील त्यांना देखील तू सहाय्य कर की प्रभू तुझ्या सेवा कार्यासाठी प्रभू ते अधिक रीतीने चांगल्या रीतीने देतील आणि प्रभू तुझं गौरव करून घेशील. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. या प्रियांनो, आपण देवाच्या वचनाकडे यावेळेला वळणार आहोत. त्याआधी मागील आठवड्यामध्ये जो आपण प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं देखील प्रियांनो उत्तर काय आहे, कोणी दिलं, त्याबद्दल प्रियांनो आपण पाहणार आहोत. मागील आठवड्यामध्ये प्रश्न विचारला होता, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. मत्ते 25:29 वचनाबद्दल मी विचारलं होतं की हे कशाच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे. उत्तर आहे की पवित्र आत्म्याचे कृपादान या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे. आणि अचूक आणि लवकर जलद उत्तर रुबी मावास्कर देवरोड पुणे हिने दिलेला आहे. तिचं अभिनंदन.
बाकी कोणी उत्तर दिलेलं नाही. मागील आठवड्यामध्ये जो उपदेश आपण ऐकला त्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही लगेच लाईव्ह चॅटमध्ये देऊ शकता. प्रश्न असा आहे, बर येशू या नावाचा अर्थ काय होतो? बर येशू याचा अर्थ काय होतो? आणि म्हणून कोणाला जर उत्तर ठाऊक असेल तर लगेचच लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही टाकू शकता. आजच्या उपदेशाला प्रियांनो आपण शास्त्रभाग निवडला आहे तो प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि आपल्यासाठी 13 पासून 25 पर्यंतच वाचण्यात आलेला आहे, परंतु आपण प्रयत्न करत आहोत की त्याच्या पुढचा देखील शास्त्रभाग आहे त्यावरती प्रियांनो आपण मनन करणार आहोत. या शास्त्रभागामध्ये आपल्याला माहीत आहे की बर्नबा आणि पौल हे पिसिदिया येथील अंथुकियामध्ये ते सभास्थानामध्ये गेलेले आहेत. त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. वचन सांगण्याचं किंवा प्रोत्साहनाचे किंवा बोधाचे शब्द त्यांनी सांगावेत आणि पावलाने ती संधी घेतलेली आहे आणि त्याने जुन्या करारातून उपदेश करून त्या सभास्थानामध्ये जे यहुदी आणि जे यहुदी इतर लोक होते, परराष्ट्रीय लोक होते, त्यांना उपदेश करून आव्हान केलेलं आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा म्हणून. ज्यावेळेला आपण यहुदी लोकांबद्दल बोलत आहोत तर 2 असे विचारसरणीचे गट आहेत यहुदियांमध्ये आणि ते 2 विचारसरणी अशा आहेत की एक यहुदी आहे की जो यहुदी देशामध्येच त्याचा जन्म झालेला आहे, म्हणजे इस्रायल देशामध्येच त्याचा जन्म झालेला आहे आणि इस्रायल देशामध्येच तो राहिलेला आहे. दुसरा एक असा यहुदी गट आहे की तो यहुदी आहे परंतु दुसऱ्या राष्ट्रामध्ये किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन त्याचा जन्म झालेला आहे, तिथेच राहिलेला आहे, परंतु सणासुदीसाठी तो स्वर्गीय पित्याचं गौरव करण्यासाठी, देवबापाचं गौरव करण्यासाठी तो मायदेशी म्हणजे परत एकदा यरुशलेममध्ये किंवा इस्रायल देशामध्ये येत असतो. अशा रीतीचे हे 2 वेगवेगळे यहुदी लोकांचे गट आहेत. तर जे परदेशी राहणारे यहुदी आहेत त्याला हल्लेणी आपण म्हणत आहोत. त्यांची भाषा वेगळी आहे. ते यहुदीच आहेत परंतु दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला, तिथली स्थानिक भाषा त्यांची मातृभाषा झालेली आहे, परंतु ज्यावेळेला ते इथं येतात त्यावेळेला यहुदी म्हणूनच गणले जातात, त्यांना हल्लेणी म्हणून गणले जातात. या अशा दोघांना पण जर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला जो दाखला आहे उधळ्या पुत्राचा, जर या दोघांना जर सांगितला तर उधळ्या पुत्राचा जो मोठा भाऊ आहे की जो आपल्या बापाकडेच राहिलेला आहे आणि बापाला सोडून तो कधी गेलेला नाही, त्याच्याबद्दल स्थानिक जे यहुदी आहेत इस्रायल देशामधले त्या यहुदी लोकांना त्याचं कौतुक वाटेल आणि ते म्हणतील हा चांगला यहुदी आहे, त्याने आपला देश सोडला नाही, आपल्या बापाला सोडलं नाही, आपल्या घरामध्ये तो राहिलेला आहे आणि म्हणून कदाचित ते त्याची बाजू घेतील. पण हल्लेणी म्हणून ज्याला आपण म्हणतो की ते यहुदीच आहेत परंतु दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्यांनी जन्म त्यांचा झालेला आहे, त्यांची भाषा तिकडची वेगळी आहे, ते कदाचित उधळ्या पुत्राबद्दल त्यांना कौतुक वाटेल आणि ते म्हणतील की नाही आम्ही त्याच्या बाजूने आहोत, कारण तो जरी दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेला परंतु बापासाठी परत एकदा तो आपल्या बापाकडे परत आलेला आहे, इस्रायल देशामध्ये परत आलेला आहे. तर अशा रीतीचे हे जे यहुदी विचारातले लोक आहेत की जे दुसऱ्या राष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि तिथे स्थायिक झालेले आहेत, अशा लोकांसाठी मंदिर हे फार लांब होतं. म्हणजे शलोमोनाने देवबापासाठी मारलेलं जे मंदिर होतं ते त्यांच्यासाठी खूप लांब होतं आणि म्हणून ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणामध्येच त्यांना तिथली आपली जी नाळ आहे किंवा देवबापाची जी उपासना आहे तशी मंदिरामध्ये जरी इस्रायलमध्ये येऊन करता आली नाही, परंतु ते त्यांच्या ठिकाणी एक मंदिर उभारतात की त्याला सभास्थान म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये त्याला सिनेगॉग म्हटलेलं आहे आणि त्या सिनेगॉगमध्ये अगदी तशाच प्रकारची उपासना ते देवबापाची तिथे करत असतात. आपल्या पुण्यामध्ये कॅम्प एरियामध्ये त्या लाल देऊळ म्हणून आहे प्रसिद्ध आणि त्या
लाल देवळाबद्दल, आता देऊळ म्हटलं तर खरं तर तिथं मूर्ती असायला पाहिजे, पण ते देऊळ नाही आहे, खरं तर ते सभास्थान आहे. यहुदी लोक जे त्या देशातून स्थलांतर इकडं झालेले आहेत, काही मुंबईमध्ये आहेत, काही पुण्यामध्ये आहेत, तर पुण्यामध्ये जे यहुदी आहेत ते तिथल्या सभास्थानांमध्ये तिथे जाऊन भक्ती करतात आणि म्हणून ती जागा जी आहे तशी ती फेमस झालेली आहे. त्या यहुदी लोकांना जे इस्रायल देशाच्या बाहेर राहतात त्यांना यरुशलेममध्ये रोज जाता येत नाही आणि म्हणून त्यांनी देवबापाची भक्ती करण्यासाठी स्वतःसाठी त्यांनी एक मंदिर तिथं उभारलेलं आहे की त्याची एक प्रतिकृती आहे आणि त्या प्रतिकृतीप्रमाणे त्या ठिकाणी समविचारी यहुदी लोक आहेत. ते परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, नियमशास्त्र वाचण्यासाठी, संदेष्टांचे ग्रंथ वाचण्यासाठी ते सगळे त्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि जेणेकरून त्यांना असं वाटत असतं की कुठंतरी आपण खरंच अगदी यरुशलेममधल्या त्या मंदिरामध्ये जशी उपासना करत आहोत तशी या ठिकाणी देखील आपण करायला पाहिजे आणि ते आत्तापर्यंत करत आलेले आहेत. आजही ती सभास्थानं जी आहेत ती चालू आहेत. प्रियांनो, या सभास्थानांना फार महत्त्व होतं त्यांच्या जीवनामध्ये. यरुशलेमचं मंदिर जसं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं तसं हे सभास्थानसुद्धा त्यांच्यासाठी ते पवित्र आहे आणि देवबापाच्या उपासनेसाठी प्रियांनो ते गरजेचं आहे. काही यहुदी लोक असा विचार करतात की कदाचित मसीहा या जगामध्ये येईल आणि जे उपासना करणारे लोक आहेत त्यांना तो घेऊन राज्य स्थापन करणार आहेत आणि म्हणून ते उपासना करण्यासाठी या सभास्थानांमध्ये आवर्जून जात असतात. ज्या नियमाप्रमाणे इस्रायल देशामधल्या यहुदी लोकांनी परमेश्वराचा जसा नियमशास्त्र त्यांना लावून दिलेला आहे किंवा नियम लावलेला आहे, तिथे मोशेने लिहिलेले नियमशास्त्र आहे, ते नियमशास्त्र त्या ठिकाणी वाचले जातात, ग्रंथ वाचले जातात. अगदी त्याच रीतीने त्यांच्या विश्वासाला देखील त्यांनी तसं जागृत ठेवलेलं आहे. आणि तो विश्वास काय आहे की एक दिवस असं येणार आहे की परमेश्वर त्याच्या राज्याची स्थापना करणार आहे आणि संपूर्ण रीतीने त्या परमेश्वर आपल्या सगळ्या निवडलेल्या लोकांना तो एकत्र करणार आहे. आज पावलाचा जो शास्त्रभाग आपण वाचत आहोत ते पावलाचा उपदेश, त्याचा सांगण्याचा उपदेश जो आहे किंवा त्याने जो सांगितलेला आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे तर ती अशा रीतीने दाखवत आहे की यहुदी लोकांनी त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवाव्यात की परमेश्वराच्या विरुद्ध त्यांनी बंडाळी कशी केलेली आहे, त्याच्या विरुद्ध पाप कसं केलेलं आहे, नियमशास्त्राचं उल्लंघन किती वेळा त्यांनी केलेलं आहे आणि आज परमेश्वर त्यांच्यासाठी कार्य त्याने करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय, ख्रिस्त पाठवलेला आहे, मसीहा पाठवलेला आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशा उद्देशाने खरं तर पाऊल आजच्या भागामध्ये किंवा त्या सभास्थानांमधल्या असलेल्या यहुदी लोकांना आणि यहुदी इतर लोकांना देखील तो उपदेश करत आहे. आता हे दोन्ही दोन्ही ज्या गोष्टी आपण बघत आहोत, यरुशलेममधलं मंदिर आणि सभास्थानं जी आहे ती वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा विखरलेली आहेत. त्यांची उपासना जी आहे अगदी त्याच रीतीने चालू आहे. परंतु महत्त्वाचं आपल्याला ह्या शास्त्रभागात दिसून येत आहे की त्यामध्ये फक्त यहुदीच लोक नाही तर परराष्ट्रीय लोक सुद्धा येऊन परमेश्वराची उपासना करत होते. आपल्याला याच्यावरून समजून येते तर पौल ज्यावेळेला आपण वाचत आहोत प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि मग त्याच्या 15 वचनापासून पुढे वाचत आहे, तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्टांचे ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की बंधुजनो, तुम्हाजवळ लोकांकरिता काही बोधवचन असेल तर सांगा. तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणवून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. इस्रायल लोकांनो तो म्हणत आहे व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो ऐका. म्हणजे इस्रायल लोक सुद्धा यहुदी लोक आहेत, तिथं भक्तीमध्ये आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की देवाचे भय बाळगणारे, मुद्दामून त्यांना परराष्ट्रीय किंवा परजाती असं म्हटलेलं नाही, परंतु तो म्हणत आहे देवाचं भय बाळगणाऱ्यांना. म्हणजे सभास्थान जे होतं ते सर्व लोकांसाठी खुलं होतं. परमेश्वराचं मंदिरसुद्धा प्रियांनो हे खुलं असलं पाहिजे.
आज ज्याला आपण चर्च म्हणतो, चर्च बिल्डिंग म्हणतो, ही बाकीच्या लोकांसाठी देखील खुली आहेत. परंतु आजही कितीतरी ख्रिस्तीतर लोक आहेत की ज्या वेळेला त्यांना आपण आमंत्रण देतो, किंवा तुम्हीसुद्धा आमंत्रण दिलं असेल तर कदाचित असे शब्द ऐकायला मिळाले असतील की आम्हाला तिथे येण्याची परवानगी आहे का, आम्हीसुद्धा येऊ शकतो का. कारण आत्तापर्यंत आपण अशा रीतीचं एक चित्र बनवलेलं आहे की चर्चमध्ये येशू ख्रिस्ताची भक्ती करण्यासाठी फक्त आम्हीच जाऊ शकतो, आमच्याशिवाय दुसरं कोणी जाणार नाही. किंवा आपण बोललो नसेल कदाचित, परंतु आपली कृती जी आहे ती आपण अशी प्रत्यक्ष रीतीने लोकांना दाखवली नाही की या म्हणून आपण त्यांना सांगितलं नाही, आमच्याबरोबर चला असं कधी म्हटलं नसेल. आणि म्हणून कदाचित चर्च म्हटलं त्यांना की काही लोकांना अजूनही असं वाटतं की नाही बाबा, ती तुमच्या लोकांची जागा आहे किंवा तिथं जाणं फार कठीण आहे. हो, ते एवढं मानतात की ती पवित्र जागा आहे आणि तिथं फार चांगल्या गोष्टी आहेत, परंतु आम्हाला तिथं परवानगी आहे का, हा प्रश्न अजूनही प्रियानो पडलेला आहे. आज कित्येक लोकांना प्रियानो खरं तर परमेश्वर बोलवत आहे, सर्व जगातल्या लोकांना त्याने बोलवलेलं आहे. आणि आपण ख्रिस्ती लोकांनी प्रियानो त्या सर्व ख्रिस्तीतर लोकांना देवाबद्दलची ओळख करून देण्यासाठी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे. या सभास्थानामध्ये जर आपण बघितलं तर यहुदी लोक आहेत ते परमेश्वराची उपासना करत आहेत, आणि परराष्ट्रीय लोक जे आहेत की ते सुद्धा परमेश्वराची उपासना तिथे करत आहेत. या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे की त्या उपदेशाला खरं तर लोकांनी विरोध केलेला आहे. कोणत्या लोकांनी विरोध केलेला आहे? जे यहुदीच लोक आहेत त्यांनी खरं तर विरोध केलेला आहे. आणि पौलाचा हा जो उपदेश आहे तो पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला मिळत आहे, कारण लूक याने हा मुद्दामून तो लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझ्या आजच्या उपदेशाचं शीर्षक मी म्हणत आहे की पौलाचा पहिला नोंदवलेला उपदेश, पौलाचा पहिल्यांदा नोंदवलेला उपदेश, त्याचा उपदेश आहे हा, आणि पहिल्यांदाच नोंदवलं आहे. त्याने सेवेला देखील प्रियानो सुरुवात केलेली आहे, परंतु बऱ्याच वेळेला सुवार्ता त्याने सांगितलेला आहे, वादविवाद आपण ऐकलेले आहे, पण नोंदवलेला त्याचा उपदेश जर आपण बघितला तर या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तो प्रेषितांची कृती याचा 13वा अध्याय आणि 16 ते 41 वचनापर्यंत हा त्याचा उपदेश आपल्याला पाहायला मिळते. ह्या उपदेशामध्ये 4 वेगवेगळे भाग आहेत, आणि या 4 भागांमध्ये आपण काही गोष्टी यामधून पाहणार आहोत. अगदी ज्या रीतीने प्रियानो बर्नबा आणि पौल इथे गेलेले आहेत उपदेश करायला, आपण तीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या शिष्यांना, ज्यावेळेला आपण लूक शुभवर्तमान काढू त्याचा 10वा अध्याय, लूक शुभवर्तमान आणि त्याचा 10वा अध्याय जर आपण काढलात आणि 1 पासून वाचत आहे मी पुढे, तिथं म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताने काय सांगितले की 72 शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन. 72 लोकांची निवड प्रभू येशू ख्रिस्ताने केली. आपल्याला कदाचित आपलं असं माहीत आहे की फक्त 12 शिष्य होते, 12 ही शिष्य होते, प्रेषित होते ते, पण आणखीन पण काही लोक होते की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करत होते. आणि असे त्यांनी काय केलेले, 72 शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन. तिथं काय म्हटलेलं आहे, यानंतर प्रभूने आणखीन 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्याने आपणा पुढे पाठवले. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त जाणार होता तिथे आधी त्याने दोघांना पाठवलं. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धान्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. ज्या लांडग्यांमध्ये कोकरे तसे मी तुम्हास पाठवत आहे. पहा, पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुराला योग्य आहे. पुढे म्हटलेलं आहे की घर बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर जे तुम्हास वाढतील ते खा.
त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावाची धूळ देखील तुमची तुम्हा झाडून टाकतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हा सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने 72 लोकांना निवडून कामगिरीवर पाठवलेलं आहे. या 72 लोकांची कामगिरी काय होती की त्यांनी जाऊन लोकांना सुवार्ता खरं सांगायची आहे, देवाच्या राज्याबद्दल सांगायचं आहे. आणि जे कोणी ते ऐकतील त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांना देवाचं राज्य त्यांना मिळणार आहे, आशीर्वादित ते होणार आहेत. पण जे कोणी ऐकणार नाही, झिडकारतील, तर तुम्ही गावाच्या बाहेर जा म्हटलं आहे आणि रस्त्यावर जाऊन तुमच्या पायाची धूळ झटका आणि त्यांना सांगा तुमची धूळसुद्धा आम्ही घेत नाही. असं कुणाबरोबर वागायला सांगितलेलं आहे की जे स्वीकारणार नाहीत, शुभवर्तमान स्वीकारणार नाहीत, देवाचं राज्य स्वीकारणार नाहीत. अशाच रीतीने हे दोघेसुद्धा आता परदेशामध्ये यहुदी लोकांमध्येच ते गेलेले आहेत, परंतु इस्रायल राष्ट्राला सोडून ते दुसरीकडे गेलेले आहेत आणि तिथल्या लोकांमध्ये ते शुभवर्तमान सांगत आहे. त्यांच्याबरोबर खरं तर योहान मार्क हा सुद्धा गेलेला आहे. तिथल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे 13 वचनामध्ये, मग पाऊल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारबातून पंफुलियात पिरगा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला. त्याने का सोडलं? हा तोच योहान आहे की ज्याचं नाव योहान मार्क आहे आणि ज्याने मार्ककृत शुभवर्तमान लिहिलेलं आहे. त्याने मात्र यांची साथ सोडलेली आहे. काय कारण होतं लूक आपल्याला सांगत नाही. त्याला बरं वाटत नव्हतं का त्यांनी तिथपर्यंतच येण्याचा निश्चय केला होता, पुढे तुम्ही जा असं सांगितलं, आपल्याला काय माहीत नाही. परंतु नंतर प्रेषितांच्या कृत्यांमध्येच 15व्या अध्यायामध्ये आपल्याला समजून येते की पाऊल आणि बर्नबा यांच्यामध्ये वाद झालेला आहे, याला परत एकदा घेण्यावरून. आणि ते समजून येत आहे की कुठल्या तरी कारणामुळं खरं तर योहान जो मार्क हा त्यांना सोडून गेलेला आहे. तो जरी सोडून गेला, परंतु हे दोघे मात्र जसं प्रभू येशू ख्रिस्ताने ते 72 लोकांना दोघांना पाठवलं होतं, अगदी त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करून हे स्वतःचं राष्ट्र सोडून आता दुसऱ्या राष्ट्रांमध्ये गेलेले आहेत. त्या पिसिदियातील अंतुखिया, एक अंतुखिया प्रियांनो इस्रायल देशाच्या उत्तरेला आहे आणि दुसरं हे पिसिदियातील अंतुखिया हे डोंगराळ भागामध्ये प्रियांनो येत आहे. तिथपर्यंत प्रियांनो हे दोघं चालून गेलेले आहेत. म्हणजे जरी दुसऱ्यांनी साथ सोडली तरी देखील ते निराश झालेले नाहीत, त्यांच्या कामगिरीमध्ये ते प्रियांनो पुढे गेलेले आहेत. आणि मग ज्यावेळेला ते पिसिदियातील अंतुखियामध्ये ते गेले, तिथल्या सभास्थानांमध्ये ते गेले, तर 14व्या वचनात आपल्याला पाहायला मिळते की शब्बात दिवशी ते सभास्थानात जाऊन बसले. शब्बात म्हणजे प्रियांनो ज्याला आपण म्हणतो शनिवार. यहुदी लोकांसाठी शनिवारची भक्ती असायची, उपासना असायची. नियमित रीतीने पाऊल आणि बर्नबा गेलेले आहेत, कारण अजूनपर्यंत यहुदी लोकांना समजलेलं नाही. परंतु जे यहुदी लोकांचं परिवर्तन झालेलं होतं ते मात्र रविवारच्या दिवशी उपासना करत होते, कारण त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. पण आता त्या यहुदी लोकांना जाऊन सांगायचं आहे आणि म्हणून त्या सभास्थानांमध्ये जाणं गरजेचं आहे की जिथं यहुदी लोक प्रार्थना करत होते. आणि म्हणून त्या शब्बात दिवशी ते सभास्थानामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि तिथल्या अधिकाऱ्याला नक्की कळलेलं आहे की हे बाहेरून आलेले 2 सेवक आहेत. म्हणून 15 वचनात म्हटले, तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्टांचे ग्रंथ झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगून पाठवले की बंधुजनो, तुम्हाजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल. संदेश सांगितलेला नाही आहे, बोधवचन सांगितलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एनकरेजमेंट काहीतरी आहे का तुमच्याकडे, तुम्ही लोकांना सांगू शकता. जर उपदेश सांगितला असता तर कदाचित याहीपेक्षा मोठा आपल्याला शास्त्रभाग वाचायला मिळाला असता किंवा एक मोठा अजून तिथं उपदेश ऐकायला मिळाला असता. परंतु अगदी थोडक्यामध्ये आपण बघत आहोत की पावलाने त्याच्या उपदेशाला सुरुवात केलेली आहे. आता या उपदेशामध्ये काही गोष्टी आपण बघणार आहोत की जे
यहुदी लोकांना सुद्धा महत्त्वाचे होते आणि परराष्ट्रीय लोकांना सुद्धा महत्त्वाचे होते. आणि पौलाला ही सुंदर संधी मिळाली, तो उभा राहिला. बर्नबा तिथं खाली बसलेला आहे किंवा तो उभा राहिलेला नाही उपदेश करायला किंवा प्रोत्साहन द्यायला, पण पौल मात्र उभा राहिलेला आहे. त्यांनी संधी घेतलेली आहे, कारण त्यांनी बघितलेलं आहे की इथं परराष्ट्रीय लोकसुद्धा आहेत. यहुदी लोक तर आहेत, परराष्ट्रीय लोकसुद्धा भक्तीसाठी इथं आलेले आहेत. या परराष्ट्रीय लोकांना येशू ख्रिस्ताविषयी काहीच माहीत नाही किंवा खरं तर यहोवा जो देव आहे यहुदी लोकांचा त्याच्याबद्दल सुद्धा यांना कदाचित जास्त कल्पना नसेल, म्हणून पौलाने ती संधी घेतलेली आहे. आणि हे शुभवर्तमान त्याने त्यांना सांगितलेलं आहे. त्यांना समजेल अशा रीतीने प्रियानो त्याने सांगितलेलं आहे. आपल्याकडे प्रियानो ज्या वेळेला आपण इतिहासामध्ये आपल्या वाचतो, फार जुनं नाही परंतु भारतामध्ये साधू सुंदर सिंग यांनी सुद्धा शुभवर्तमान गाजवलेलं आहे. भारत देशामध्ये प्रियानो अगदी दक्षिण भारतापर्यंत ते गेले. उत्तरेमध्ये त्यांनी शुभवर्तमान सांगितलं आहे. ते तिबेतमध्ये गेले, असं म्हटलं जातं की चायनामध्ये सुद्धा गेलेले. कितीतरी त्यांनी छळ सहन केला. आणि त्यांच्या एक पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की गिव्ह द गॉस्पल इन इंडियन कप. तुम्ही शुभवर्तमान सांगत आहात तर इथल्या भारतीय लोकांना त्यांच्याच चहाचा जो प्याला आहे त्यामध्ये खरं तर त्यांना शुभवर्तमान, तशा प्रकारचं शुभवर्तमान तुम्ही त्यांना सांगा. कारण चहाचा प्याला जर तुम्ही पाश्चात्य देशातलं कप आणून त्यांना पाजत असताल तर ते पिणार नाहीत, ते शिवशिव करतील. ते म्हणतील नाही 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 हे घाण आहे किंवा बाटलेलं आहे. परंतु त्यांना समजेल अशा रीतीने शुभवर्तमान तुम्ही सांगा. इंडियन कप म्हणजे काय, भारतीय पद्धतीने तुम्ही त्यांना शुभवर्तमान सांगा. पौलानी ही स्ट्रॅटेजी तिथं वापरलेली आहे की यहुदी लोकसुद्धा आहेत आणि तिथं जे यहुदी इतर परराष्ट्रीय लोक आहेत त्यांनासुद्धा उपदेश तो सांगत आहे. या भागामधून 16 ते 22 हा आपण पहिला भाग बघत आहोत. 4 भाग आहेत. 16 ते 22 काय म्हटलेलं आहे, 17 आपण बघत आहोत. तिथे वाचलेलं आहे, म्हटलेलं आहे की या इस्रायल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजास निवडून घेतले. या शब्द लक्षात घ्या प्रियांनो, या इस्रायल लोकांच्या देवाने म्हणजे समोर बसलेले जे दुसरे लोक आहेत इस्रायल, त्यांच्याकडे तो बोट दाखवून जे परराष्ट्रीय आहेत त्यांना तो दाखवत आहे की या इस्रायल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजास निवडून घेतले. म्हणजे स्वतःला जो सुद्धा म्हणत आहे की मी सुद्धा एक इस्रायली आहे, एक यहुदी आहे. आमच्या पूर्वजास निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले. पौल त्या सर्व लोकांना उपदेश करून सांगत आहे. याच्यामध्ये आता यहुदी लोक सुद्धा आहेत आणि यहुदी लोकांना सुद्धा तो काय म्हणत आहे की देवाने निवडलं. कोणाला निवडलं? इस्रायल लोकांचा जो देव आहे त्याने निवडलं आपल्या पूर्वजांना. कोण पूर्वज? म्हणजे अब्रामाला त्यांनी निवडलेला आहे. आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. या यहुदी लोकांसाठी अब्राहाम, मोशे, दावीद ही जी नावं आहेत ही फार महत्त्वाची आहेत. त्या नावांसाठी ते वाटेल ते करायला तयार आहेत. त्या नावाप्रमाणे तुम्ही जे काही त्यांना सांगाल ते सर्व काही करायला तयार आहेत. आणि पौलाने ही गोष्ट मात्र हेरून घेतलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्याचा उपदेश तो सुरू करत आहे, तो म्हणत आहे की आमच्या पूर्वजांना देवाने निवडून घेतलेलं आहे. संपूर्ण प्राधान्य तो देवाला देत आहे. पुढे तो काय म्हणत आहे की उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तिथून काढले. कुठून? ज्या वेळेला हे पूर्वजांचे लोक मिसर देशामध्ये होते, गुलामगिरीमध्ये होते, तर देवाने त्यांना तिथून बाहेर काढलेलं आहे. त्या गुलामीतूनच बाहेर काढलं असं नाही, तर मिसर देशातून देखील बाहेर काढलेलं आहे. आणि दुधामदाच्या देशामध्ये किंवा थोडक्यात आपण म्हणू वचनदत्त देशामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन आला. म्हणजे परमेश्वराने निवडलं, परमेश्वराने त्यांचं गौरव करून घेतलेलं आहे आणि परमेश्वराने गुलामगिरीतून बाहेर काढून वचनदत्त देशामध्ये परमेश्वरानेच त्यांना आणलेलं आहे. मोशे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने स्किप केलेल्या आहेत. अब्रामाचं नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि नंतर तो डायरेक्ट कुठं आलेला आहे प्रियांनो?
शुभवर्तमान सांगत असताना कशा रीतीने सांगायला पाहिजे ह्याचा एक प्रियांनो थोडासा पुरावा आपल्याला मिळते किंवा आपल्याला वाचायला मिळते. 18 वचनामध्ये म्हटलेलं आहे की पुढे सुमारे 40 वर्षापर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. पौल म्हणत आहे की देवाने सगळं काही त्यांच्यासाठी केलेलं आहे, पण तरी देखील त्या 40 वर्ष रानामध्ये भटकत असताना किंवा त्यांना परमेश्वर घेऊन जात होता, तो म्हणत आहे की त्यांचं गैरवर्तन जे आहे ते परमेश्वराने सहन केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण क्रेडिट पौल काय करत आहे, देवाला देत आहे. क्रेडिट देवाला देत असताना तो म्हणत आहे की त्याने निवड करताना अब्राहमाला निवडलेला आहे, त्याच्या लोकांना निवडलेला आहे आणि त्याची पिढी जी आहे आजपर्यंत परमेश्वराने त्या लोकांबरोबर तो राहिलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद देत आहे. 18 वचनामध्ये काय म्हटलंय की सुमारे 40 वर्षापर्यंत ते रानात असतात त्यांचे गैरवर्तन त्याने सहन केले. 19 मध्ये नंतर त्याने कनान देशातील 7 राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे 450 वर्षापर्यंत वतन म्हणून दिलेली आहे. 7 राष्ट्रांना घालून टाकलेलं आहे. म्हणजे आज जिथं इस्रायल देश प्रियांनो आहे, ती जागा ह्या इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना मिळण्याआधी, हे सगळे यहुदी लोक आधी मिस्र देशात होते, पण त्या भागामध्ये त्या जमिनीवरती 7 वेगवेगळी राष्ट्र होती आणि परमेश्वराने ते 7 राष्ट्रांना घालून टाकलेलं आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये प्रियांनो ते आपल्याला पाहायला मिळतं. आपण तिकडे जाणार नाही, परंतु देवाने किती मोठं कार्य त्यांच्यासाठी केलेलं आहे की त्यांना मिस्र देशातून काढलेलं आहे आणि त्यांना हा देश देण्याआधी 7 राष्ट्र त्याने घालून टाकलेले आहे आणि हा देश संपूर्ण रीतीने त्यांच्या ताब्यात दिला. आणि काय म्हटलेलं आहे की कनान देशातून 7 राष्ट्र विध्वंस करून ही भूमी सुमारे 450 वर्षापर्यंत त्यांना दिली, वतन म्हणून दिलेली आहे. 450 वर्ष. मग काय झालेलं आहे, त्यानंतर त्याने शमूएल संदेष्टापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिलेले आहेत. परमेश्वराने मिस्र देशातून काढलं, परमेश्वराने गुलामगिरीतून काढलं, परमेश्वराने दुधामदाच्या म्हणजे वचनदत्त देशामध्ये त्यांना घेऊन आला आणि परमेश्वराने 450 वर्ष त्यांना तिथं वसतिस्थान दिलेलं आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्यांच्यासाठी न्यायाधीश त्याने नेमले होते. कोणी? देवानेच नेमलेले. संपूर्ण कार्य देव करत आहे. पौल यहुदी लोकांशी बोलत आहे, लक्षात घ्या. आपला उपदेश तो करत असताना तो परराष्ट्रीय लोकांशी देखील बोलत आहे आणि त्यांना तो एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहे, पण सुवार्तेमध्ये देवाला सगळ्यात मोठं प्राधान्य दिलेलं आहे. नंतर काय म्हणत आहे, परंतु या 20 वचनामध्ये त्यानंतर त्याने शमूएल संदेष्टापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला, तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल हा 40 वर्षापर्यंत त्यांना दिला. मोशे कशा रीतीने प्रियांनो सुवार्ता सांगत आहे. मिस्र देशातून बाहेर काढलं, गुलामगिरीतून बाहेर काढलं, वचनदत्त देशामध्ये त्यांची वस्ती तिथं केली, त्यांना न्यायाधीश दिलेले आहेत 450 वर्षापर्यंत. नंतर संदेष्टा दिलेला आहे आणि त्या संदेष्टाच्या काळामध्ये याच लोकांनी काय केलेलं आहे, आम्हाला एक राजा पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्या शास्त्रभागामधून प्रियांनो आपण जास्त काही पाहणार नाही, परंतु त्यांचा उद्देश पौल जो आहे तिथं त्यांना सांगत आहे की लोकांचा, त्या संपूर्ण यहुदी लोकांचा, इस्रायल देशाचा राजा आत्तापर्यंत देव होता आणि शेजारच्या राष्ट्रातील लोकांकडे बघून त्यांनी शमूएलाकडे मागणी केलेली आहे की आम्हाला सुद्धा एक राजा पाहिजे. आणि देवाला ते वाईट वाटलेले, म्हणजे थोडक्यात माणसासारखा दिसणारा राजा आपल्याला पाहिजे. देव हा त्यांचा राजा होता हे त्यांनी झिडकारलेला आहे आणि देवाला झिडकारल्यानंतर ते म्हणत आहे माणूस आम्हाला दिसला पाहिजे असा राजा पाहिजे. आणि देवाने सुद्धा त्यांना परवानगी दिली आणि त्यांची निवड काय झाली प्रियांनो, शौल नावाचा पहिला इस्रायलाचा राजा शौल. आता हे नाव पौलाचं देखील आहे प्रियांनो. जुन्या कराराप्रमाणे किंवा आपण म्हणत आहोत इब्री लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं नाव शाऊलसुद्धा होतं आणि ग्रीक रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं नाव पौल होतं प्रियांनो. 2 नावं त्याला होती. हा त्याच्या नावाबद्दल देखील प्रियांनो थोडक्यात सांगत आहे
की त्याला देखील परमेश्वराने काय केलेलं आहे की शाऊलाला 40 वर्षापर्यंत राजा म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर 22 वचनात म्हटलंय, नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. म्हणजे 40 वर्षापर्यंत शाऊलाने राज्य केलेलं आहे. लोकांना दाखवून दिलं की तुम्हाला जर राजा पाहिजे असेल आणि तो इतर राष्ट्रांसारखा पाहिजे असेल म्हणतात, तर इतर राष्ट्रांसारखाच तो राजा होता की जो देवाच्या मनाविरुद्ध होता किंवा त्याने देवाच्या आज्ञेचं पालन नाही केलं आणि म्हणून देवाने सुद्धा काढून टाकलं. पण आता मात्र देवाने काय केलेलं आहे, स्वतःच्या मनासारखा त्याला आवडेल असा तो एक राजा, म्हणजे कोण, एक तडफदार तरुण की जो त्याच्या बापाचा सगळ्यात धाकटा मुलगा होता, बाकीच्या भावांमध्ये सुद्धा तो चांगलं कार्य करणारा होता किंवा मेंढपाळ होता असं आपण म्हणू, आणि इस्रायलासाठी तो गोल्यादासारखं काम करणारा होता. त्याचं नाव होतं दावीद. आणि त्या दावीदाची निवड पाऊल दाखवत आहे की दावीदाला तिथं आणलेलं आहे. म्हणजे एका बाजूला पूर्वज म्हटलेला आहे, अब्रामाची निवड देवाने केलेली आहे, दुसऱ्या बाजूला तो निवड दाखवते की दावीदाची निवड सुद्धा देवाने केलेली आहे. आणि आता या 22 वचनाच्या पुढच्या भागामध्ये तो येशू ख्रिस्ताला कसं इंट्रोडक्शन देत आहे. तो काय म्हणत आहे 22 वचनामध्ये, नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की यिशैचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस देईल. यिशैचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळालेला आहे, देवाच्या मनासारखा. शाऊल जो होता हा देवाच्या मनासारखा नव्हता. मग देवाने का दिला त्यांना प्रियानो तसा? देवाने मुद्दामून त्यांना अशासाठी दिला होता की त्यांना त्यांचं पाप दाखवून द्यायचं होतं. पहिलं पाप सगळ्यात हे की त्यांनी देवाला झिडकारलेलं आहे की तू राजा म्हणून नकोस आम्हाला. त्याने न्यायाधीश म्हणून पाठवले, शास्ते म्हणून पाठवले आहेत, परंतु त्यांचा देखील प्रियानो त्यांना कंटाळा आलेला आहे आणि ते आता म्हणत आहे नाही माणसासारखं पाहिजे. आणि मग बाकीच्या राष्ट्रांमधले जसे भ्रष्ट राजे असतात किंवा वाईट रीतीने वागणारे असतात, अगदी तशाच रीतीने शाऊल देखील आपल्याला दिसतो की त्याला नेमलेलं आहे. पण आता पौलाच्या उपदेशामध्ये तो सुवार्थ सांगण्याआधी तो काय म्हणते की देवाने त्याला बाजूला काढलेला आहे आणि स्वतःच्या मनासारखा. म्हणजे देवाने स्वतःच्या मनाने आमच्या पूर्वजांना निवडलं, अब्रामाला निवडलं. आता देवाने त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे दावीदाला निवडलेलं आहे. दावीदाला तिथं त्याने राजपदावर बसवलेलं आहे. आणि त्याच दावीदाच्या कुळामध्ये काय झालेलं आहे 23 वचन, ह्या मनुष्याच्या वंशातून देवाने वचनानुसार इस्रायलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. याच दावीदाच्या घराण्यामध्ये येशू हा तारणारा देवाने त्याला उदयास आणलेला आहे. म्हणजे अब्राम दाखवला त्याने, दुसऱ्या बाजूला त्याने दाखवलं की इथं दावीद आहे. आणि याच दावीदाच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे मधल्या अब्रामापासून दावीदापर्यंतचा इतिहास त्याने जास्त सांगितला नाही, दावीदापासून पुढे सुद्धा इतिहास त्याने सांगितला नाही. पण मुख्य गोष्ट त्याने सांगितली, कारण हा उपदेश नव्हता, त्याला फक्त प्रोत्साहनाचे शब्द द्यायचे होते. आणि इस्रायल लोकांना प्रोत्साहनाचे शब्द या 2 लोकांकडून फार जास्त मिळत असतात. आणि म्हणून दावीदाच्या गोष्टींबद्दल तो म्हणत आहे की परमेश्वराने त्यांना त्याच्या घराण्यामधूनच येशू हा तारणारा त्याने उदयास आणलेला आहे. 24 वचनात काय म्हटलंय, त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली. हा येशू जगामध्ये येण्याआधी काय झालेलं आहे, बाप्तिस्मा करणारा योहानाच्या पुढे आपल्याला माहिती आहे बाप्तिस्मा करणारा योहान आधी आला आणि मार्ग सरळ करा, अरण्यात वाणी ऐकू आली असं म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल. तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल इंट्रोडक्शन देत आहे, प्रस्तावना देत आहे. तो अजून येत आहे मागून. अगदी दावीदाच्या काळामध्ये सुद्धा शमूएल जो संदेष्ट आहे त्याने इस्रायल लोकांसमोर दावीदाला आणण्याआधी त्याने त्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. शमूएलाने इंट्रोडक्शन दिलं आणि दावीदाला समोर आणलेलं आहे. अगदी त्याच प्रकारे शाऊल इस्रायल लोकांशी बोलत आहे, यहुदी लोकांशी बोलत आहे की याच प्रकारे परमेश्वराने देखील त्याच्या आधी म्हणजे मसीहा जगात आलेला आहे, ज्या मसीहाबद्दल तुम्ही वाट बघत आहात किंवा ज्या मसीहाबद्दलची पुस्तके
तुम्ही संदेष्टांच्या ग्रंथामधून वाचत आहात तो खरं तर आलेला आहे. आणि हे ते त्यांना दाखवण्यासाठी, ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली दाखवण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान आधी देवाने पाठवला आणि त्याच्या मागून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. मुद्दामून पाऊल त्यांना पटवून सांगत आहे. एका बाजूला शाऊल आणि दावीद आहे प्रियातो, आणि ही गोष्ट आपल्याला खरं तर अशा रीतीने पाहायला मिळते की लोकांची निवड शाऊल होता, देवाने झिडकारलं. देवाची निवड दावीद होता, लोकांना आवडला तो. आता दाविदाच्या घराण्यातून देवाने आणखीन एक दाविदापेक्षा मोठा राजा, म्हणजे कोण? सगळ्यात मोठा प्रभू येशू ख्रिस्त, याला सुद्धा देवानेच निवडलेला आहे. पण इथं काय झालेलं आहे की देवाने दाविदाची निवड केली, ती मान्य केली त्यांनी, कारण शाऊलाला काढून टाकण्यात आलं. पण त्याच वेळेला पुढे जाऊन आपण बघतो की देवाने येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं, तर या यहुदी लोकांनी त्याला झिडकारलं. जसं परमेश्वराने शाऊलाला झिडकारलं, अगदी त्याच रीतीने देवाच्या निवडीला या यहुदी लोकांनी सुद्धा झिडकारलेलं आहे. हे थोडक्यात पाऊल त्याच्या सुवार्तेच्या उपदेशामधून त्यांना सांगत आहे. आणि म्हणून पुढे काय वाचायला मिळत आहे प्रियानो, 24 वचनात, त्याच्या प्रगट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हास वाटते? मी तो नव्हे, तर पहा ज्याच्या पायातील वहाणा सोडवण्यास मी योग्य नाही, असा कोणी माझ्या मागून येत आहे. माझ्या मागून येत आहे असं योहान म्हणत आहे बाप्तिस्मा करणारा. मी तो नव्हे, पण त्याने स्वतः कबूल केलं, ज्या मसीहाची तुम्ही वाट बघत आहात तो मसीहा मी नाही, मी तर त्याच्या वहाणा सोडवण्याच्या देखील लायकीचा नाही, तो म्हणत आहे. तो येत आहे. म्हणजे पाऊल यहुदी लोकांना दाखवून देत आहे की तोच हा ख्रिस्त आहे. मग 26 वचनात काय म्हटले, अहो बंधुजनो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो. परत एकदा तो आता 2 गोष्टींबद्दल म्हणत आहे. अब्रामाच्या वंशांनो, पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. याच तारणाबद्दल जी सुवार्ता किंवा वार्ता संदेष्टांद्वारे आपल्याला ऐकायला मिळत होती, पाऊल म्हणते ती आता तुम्हाला कळवण्यात आलेली आहे. म्हणजे मुद्दामून तो अब्रामाच्या वंशातील का म्हणत आहे? आता बऱ्याच वेळेला आपण यहुदी लोकांबद्दल प्रियांनो ऐकायला मिळतं आपल्याला की ते स्वतःला देवाचे निवडलेले लोक म्हणायचे, आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत दरवेळेला म्हणायचे. आणि खरं तर बाप्तिस्मा करणारा योहान देखील त्यांना काय म्हणतो बघा. जर आपण योहानकृत शुभवर्तमान जर काढलं आणि त्याचा 3रा अध्याय आणि 8 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, मत्तईकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, मत्तईकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे, यास तो पश्चाताप योग्य असे फळ द्या आणि अब्राम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आपण अब्रामाचे पुत्र आहोत असं म्हणणं सोडून द्या, पूर्वीच्या गोष्टी काढून टाका. पाऊल मुद्दामून हा रेफरन्स घेऊन यहुदी लोकांना बोलत आहे आणि परराष्ट्रीय लोकांना सुद्धा सांगत आहे, पूर्वीच्या गोष्टी आपल्यामधून काढून टाका, त्याचं भूषण त्या ठिकाणी जास्त करू नका. आज देखील प्रियांनो, कदाचित आपल्या पार्श्वभूमीबद्दल आपल्याला खूप अभिमान वाटत असेल. काही लोकांना आपल्या घराण्याबद्दल अभिमान असतो, काही लोकांना आपल्या नातेवाईकांबद्दल अभिमान असतो. काही लोक म्हणतात की नाही, आमच्यासारखे कोणीच नाही, आम्ही सगळ्यात भारी. परंतु प्रियांनो, ज्या वेळेला देवासमोर येतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं पद किंवा कुठल्या प्रकारची आपली प्रियांनो जी पात्रता आहे किंवा आपलं घराणं आहे ते सगळं विसरणं गरजेचं आहे. आणि पाऊल परराष्ट्रीय लोकांना देखील सांगत आहे की तुम्ही कदाचित मोठमोठ्या उच्च घराण्यातून आले असताल, तुम्ही श्रीमंत असताल, परंतु त्यामुळे तुमचं तारण होणार नाही.
यहुदी लोकांना तो आता सांगत आहे की नियमशास्त्राचं पालन करत असताना तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित तुमचं तारण होईल, पण तसं तारण होणार नाही. तुमचं तारण मसीहाच्या द्वारेच होणार आहे हे यहुदी लोकांना पटत होतं आणि म्हणून ते नियमशास्त्र फार काटेकोरतेने पाळत होते. पण ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे हे ते नाकारत होते. प्रियानो, मसीहा जगामध्ये आलेला आहे हे ते नाकारत होते. ते म्हणायचे की हा येशू आम्हाला माहीत आहे, हा तर सुताराचा मुलगा आहे, योसेफ हा त्याचा बाप आहे आणि मरिया ही त्याची आई आहे, हा कसा काय देवाचा पुत्र होऊ शकतो. आणि म्हणून याच कारणासाठी खरं तर येशू ख्रिस्ताला त्यांनी वधस्तंभावर मारलेला आहे. आणि आता पौल सर्वत्र जिथे जिथे यहुदी आहेत सभास्थानांमध्ये सुद्धा जाऊन त्यावेळेला तो त्या लोकांना पटवून सांगत आहे की नाही, तोच ख्रिस्त आहे, तोच मसीहा आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही संदेशांच्या ग्रंथामध्ये वाचलेला आहे आणि ऐकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून. यशाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि 3 वचनामध्ये काय म्हटले बघा प्रियानो. यशाचं पुस्तक त्याचा 55 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हटलेलं आहे. यश 55 3 वचन, कान द्या माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईन. पहा, मी त्यास राष्ट्राचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ते नेमिलेले आहेत. पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलावशील. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेतील. ज्याने तुला वैभवयुक्त केले ते परमेश्वर, तो परमेश्वर तुझा देव इस्रायल पवित्र प्रभू, त्याच्यामुळे असे होईल. परमेश्वर मुद्दामून यशाच्या द्वारे देखील तो म्हणत आहे की तुमचा जीव वाचेल, सर्व काळाचा करार मी करेल आणि दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद, दाविदाच्या जीवनामध्ये जशा रीतीने मी त्याचं राज्य स्थापन केलं, पण ते काही काळापुरतं होतं. दावीद काही काळापुरता होता, त्याचं राज्य काही काळापुरतं होतं, परंतु तो म्हणत आहे की सर्व राष्ट्र देखील आशीर्वादित होतील. अशा रीतीचं म्हणजे अनंत काळचं राज्य आणि अनंत काळचा राजा परमेश्वराने भाकीत केलेला आहे. या भागामधून प्रियानो पुढे आपण जाऊया आणि पुढे काय म्हटलेलं आहे तिथं म्हटलेलं आहे 27 वचन, कारण यरुशलेमवासी व त्याच्या अधिकाऱ्यांनी, 27 वचन, कारण यरुशलेमवासियांनी व त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता दर शब्द दिवशी वाचून दाखवण्यात येणाऱ्या संदेशांचा शब्दही न समजता त्याला दोषी ठरवून शब्द पूर्ण केले. म्हणजे ज्या मसीहाबद्दल, ख्रिस्ताबद्दल ते सारखं संदेशांच्या ग्रंथात वाचत होते, त्याच्याबद्दल वाचून त्यांनी काय केलेलं आहे, खरं तर त्याला दोषी ठरवलेलं आहे. वाचलं त्यांनी, पण त्याला जे दोष देत होते आणि त्याला वधस्तंभावर मारलं, तर त्या वचनाची पूर्तता त्यांनी स्वतःच केलेली आहे की जे दरवेळेला शब्दात दिवशी ते वाचत होते. म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे, वाचण्याप्रमाणे त्यांना खरं तर पाहायला मिळत होतं आणि तिथं जे लिहिलेलं होतं की त्याला लोक खरं तर मारतील म्हणून, ते त्यांनी स्वतःच त्यांच्या कृतीतून करून दाखवलेलं होतं. पौल म्हणत आहे ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्यांच्याविषयी लिहिले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. म्हणजे परमेश्वराच्या पुत्राला, मसीहाला, ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यासाठी पिलाताकडे विनंती करून त्याला मारलं आणि त्याला मारल्यानंतर कबरेत ठेवून टाकलं. यहुदी लोकांना आणि रोमन अधिकाऱ्यांना असं वाटलं, देवाचा पुत्र म्हणणारा, यहुद्यांचा राजा म्हणणारा हा मनुष्य मारला गेलेला आहे, चॅप्टर संपलेला आहे, फाईल बंद झालेली आहे. काही वेळेला आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं नाही का, काही केसेस असतात की त्या काही सरकारमुळे उघडल्या जातात, काही सरकारमुळे काही केसेस बंद केल्या जातात, पण दुसरं सरकार आलं की ज्या बंद झालेल्या आहेत ते उघडल्या जातात आणि ज्या उघडलेल्या आहेत ते बंद केल्या जातात. पण त्याला 5 वर्षाचा काळ जावा लागतो, कारण सरकार 5 वर्ष देत असतं. पण इथं जर बघितलं तर देवबापाने 3च दिवसामध्ये या यहुदी पुढाऱ्यांना आणि रोमन अधिकाऱ्यांचे, त्यांना असं वाटलं होतं की फाईल बंद झालेली आहे, पण तिथं काय झालेलं आहे प्रियानो,
29 वचनामध्ये, मग त्यांच्याविषयी 30 वचनामध्ये, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. 30 वचन फक्त तेवढंच म्हणत आहे, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालिलातून यरुशलेमेस आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता लोकांना त्याची साक्ष देत आहे. यांना वाटलं होतं, यहुदी लोकांना आणि रोमन अधिकाऱ्यांना, सगळं संपलं आता, बाद झालं. पण देवाने परत एकदा फाईल उघडली. म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेले आहे. तिसऱ्याच दिवशी, फार जास्त काळ नाही, तिसऱ्याच दिवशी पौल त्यांना पटवून सांगत आहे की हाच तो ख्रिस्त आहे, मेलेल्यातून आजपर्यंत कोणी उठलेला नाहीये. आणि एवढंच नाही, तर तो पुढं काय म्हणत आहे 32 वचनामध्ये, की आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले. आणि स्तोत्र दुसरे याते असे लिहिले आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिलेला आहे. तू माझा पुत्र आहेस. देवाने त्याला ताबडतोब उठवलेला आहे. आणि त्याच्याबद्दलची भविष्यवाणी स्तोत्रसहितामध्ये, स्तोत्रसहिता 2 याच्यामध्ये सुद्धा आहे. पौल सांगत आहे, म्हणजे त्यांना पटवून पुरावा देत आहे. 34 वचन, शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मेलेल्यातून उठवले. याविषयी त्याने असे म्हटले आहे की दाविदाला दिलेले जे पवित्र व विश्वसनीय दान ते तुम्हाला मी देईन. खरं तर दाविदाचं पुनरुत्थान होणार नाही, पण दाविदाने ख्रिस्ताला आधीच पाहिलेलं होतं आणि म्हणून त्याच्याबद्दलची भविष्यवाणी त्याने स्तोत्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. पण पौल कंपॅरिझन करताना काय सांगते की दावीद मरण पावला, देवाचा निवडलेला होता. अब्रामाला निवडलं, दाविदाला निवडलं, पण दावीद सुद्धा मरण पावला, त्याचं राज्य संपलं. पण त्याच्याच वंशामध्ये येशू ख्रिस्त जन्म घेतलेला आहे. तो मात्र, तो सुद्धा मेला, मारला गेला, पण त्याला कुजण्याचा अनुभव येऊ दिला नाही. तिसऱ्या दिवशी तो उठलेला आहे आणि आजपर्यंत तो जिवंत आहे आणि त्याचं राज्य त्याने स्थापन केलेलं आहे. यशाया संदेशामधून देखील त्याने म्हटलेले की दाविदाला दिलेले जे पवित्र विश्वसनीय दान आहे ते तुम्हाला देईल. 35 वचन, म्हणून आणखीन एक स्तोत्र तो म्हणतो. कोणतं स्तोत्र? 16 की तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस, कारण दावीद आपल्या पिढीच्या देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. परंतु त्याला देवाने उठवले, तो कुजला नाही. म्हणून बंधुजनो, तुम्हाला हे ठाऊक असो की याच्याद्वारे तुम्हाला पापांची क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. इथं मात्र यहुदी लोकांना आता प्रॉब्लेम झालेला आहे. हा 4था भाग आहे प्रिय. काय प्रॉब्लेम झालेला आहे की पापांची क्षमा यहुदी विश्वासानुसार फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो. आणि इथं पौल म्हणत आहे की या येशू ख्रिस्ताद्वारे तुमच्या पापांची आता क्षमा होणार आहे. आणि म्हणून त्याने आणखीन एक पुरावा खरं तर दिलेला आहे 39 वचनामध्ये, आणि ज्याच्याविषयी मोशे शास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वांविषयी याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. मोशेने दिलेले नियमशास्त्रामुळे तुम्ही नीतिमान होत नाही, पण येशू ख्रिस्तावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर नीतिमान म्हणून गणले जाणार आहात. यहुदी लोकांचं आता डोकं थोडंसं भनकायला लागलं असेल. आणि मग काय झालेलं आहे 40 वचनामध्ये तो आव्हान करत आहे त्या सगळ्यांना, यहुदी लोकांना सुद्धा आणि परराष्ट्रीय लोकांना. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेशांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुम्हावर येईल. काय? हबक्कूक हा संदेशाबद्दल प्रियानो तो वाचत आहे. हबक्कूक 1 अध्याय आणि 5 वचनात म्हटलेलं आहे, अहो धिक्कार करणाऱ्यांनो पहा, आश्चर्य करावं नाही सेवा, कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो. ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. मी एक असं भयंकर मोठं कार्य करणार आहे. खरं तर परमेश्वराने त्यांना जर सांगितलं असतं ना किती भयानक गोष्ट होणार आहे, तरी त्यांनी विश्वास ठेवला नसता. असे इतके ताठमानेचे ते लोक होते. पेत्राच्या उपदेशामध्ये पण आपण त्याचा हा शब्द ऐकलेला आहे. स्टेफनाच्या उपदेशामध्ये सुद्धा आपण ऐकलेला आहे की ताठमानेच्या लोकांना, म्हणजे काय, यहुदी लोकांना ताठमानेचे लोक म्हटलेलं आहे. त्यांनी कधीही विश्वास ठेवला नाही. आता हे चाललेलं असताना त्याचा उपदेश त्याने इथपर्यंत थांबवला आणि यहुदी लोक लगेचच त्या सभास्थानामधून बाहेर जायला लागले.
त्यांना ते आवडलं नाही. कारण 42 वचनात काय म्हटलं, ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की आम्हाला पुढच्या शब्दात दिवशी या गोष्टी सांगाव्यात. ते लगेच उठले. येशू ख्रिस्तामध्ये जर आमचा त्या ठिकाणी पापांची क्षमा आहे तर ते लगेच उठलेले आहेत आणि ते म्हणतात याच्याविषयी आम्ही नंतर ऐकू, पुढच्या शब्दात दिवशी परत या. परंतु पुढं काय झाले प्रियानो, या यहुदी लोकांनी झिडकारलेलं आहे. पण 43 वचनात, आणि सभा उठल्यावर यहुद्यातील व भक्तिमान यहुदी मतानुसार त्यांच्यातील पुष्कळ जण पौल आणि बर्नबा यांच्या मागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले. काही लोक उठून निघून गेले, पण काही लोक त्यांच्या जवळ गेले. आणखीन ते जे काही सांगत होते त्यांना पटलं थोडक्यात, आणि मग त्यांना प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये टिकून राहा हे प्रियानो त्यांना सांगितलेलं आहे. आज देखील प्रियानो, जर परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये तुम्ही जर बसणारे आहात, आज जरी आपण प्रियानो ऑनलाईन भक्ती घेत आहोत, कदाचित या यहुदी लोकांनी जसं प्रियानो परराष्ट्रीयमध्ये जाऊन सुद्धा सभास्थान निर्माण केलं होतं, पण तशीच्या तशी प्रियानो त्यांना तिथं भक्ती करता येत नव्हती की जशी इस्रायल देशामध्ये शल्मोनाने बांधलेल्या यरुशलेममधल्या मंदिरामध्ये जसा अनुभव मिळत होता तसा अनुभव त्यांना त्या सभास्थानामध्ये मिळत नव्हता. आज देखील प्रियानो कदाचित आपली स्थिती अशी असेल की आपण भक्तीमध्ये जशी प्रार्थना करत होतो, उपदेश ऐकत होतो, ज्या ज्या गोष्टी करत होतो त्या सगळ्याच ऑनलाईन कदाचित होत नसतील, पण तरी देखील जे लोक चिटकून राहतात, कनेक्टेड राहतात प्रियानो, त्यांना मात्र प्रोत्साहनाच्या गोष्टी आहेत. काही लोक आहेत कदाचित ते सोडून जातील, ते म्हणतील कदाचित आम्ही नंतर बघू, आता काय यूट्यूबवरती आहे, कधी पण आपण बघू शकतो. परंतु प्रियानो, यावेळेला जे जोडले जात आहेत आणि प्रियानो परमेश्वराच्या वचनाला ऐकत आहेत, त्यांच्यावरती देखील प्रियानो परमेश्वराची मोठी कृपा राहणार आहे. या लोकांचं प्रियानो हे सर्व ऐकून झाल्यावरती पुढच्या आठवडी परत एकदा आता सभास्थानामध्ये मोठी गर्दी झालेली आहे. शब्दात दिवशी 44 वचनात म्हटले की पुढच्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयास जमले. पण लोकसमुदायांना पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पाऊल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. पाऊल जे काही बोलला, पाऊलाला विरोध नव्हता, तो यहुदी होता, त्याचा स्वीकार केला. पण पाऊल जो काही उपदेश करत होता त्या उपदेशावरती प्रियानो त्यांना राग आलेला आहे आणि ते अपशब्द म्हणजे शिव्या शाप द्यायला लागले यहुदी लोक. मला चांगलं आठवतं प्रियानो, देवाचं वचन ज्या वेळेला खऱ्या अंतःकरणातून आणि आत्म्याने आणि खरेपणाने सांगितलं जातं त्याला नेहमी सैतान विरोध करत असतो. मी म्हणत नाही लोक विरोध करतात, सैतान त्यांच्या मागे असतो आणि त्यांना चिथवत असतो. प्रियानो, ज्यावेळेला मी सेवेमध्ये आलो पहिल्यांदाच, त्यावेळेला मी त्या चर्चचं नाव सांगत नाही, परंतु माझ्या पाळकसाहेबांनी रेव्हरंड मावस्कर त्यांनी त्या मंडळीचा ताबा ज्यावेळेला घेतला त्यावेळेला फक्त त्या मंडळीमध्ये 10 कुटुंब होते, फक्त 10. आणि त्या 10 कुटुंबामध्ये पाळकसाहेबांनी रेव्हरंड प्रमोद मावस्कर यांनी सेवा सुरू केली. आणि त्यांच्या सेवेमुळे त्या मंडळीमध्ये आणखीन 50 लोक सामील झाले, 50 फॅमिलीज सामील झाल्या. त्याच्यामध्ये आमची सुद्धा एक फॅमिली होती. म्हणजे एकूण 60 कुटुंब झाले आता तिथे. आणि ज्या वेळेला वार्षिक सभा होत असायची त्या वार्षिक सभेमध्ये मंडळीतले लोक ह्या 50 लोकांपैकीच काही लोकांना निवडून द्यायचे, परंतु ते जुने जे 10 होते त्यांच्यापैकी कोणीच निवडलं जात नव्हतं. आणि मग त्यांना राग यायचा आणि ते पाळकसाहेबांना वाईट वाईट रीतीने बोलायचे. आणि पाळकसाहेब तिथं म्हणायचे की बाबा मी नाही काही केलेलं, हे तुम्ही लोकांनीच निवडून दिलेले, लोकांनी जे निवडले तेच पंचमंडळामध्ये येणार आहे. पण ते लोकांना खूप राग यायचं. पण ज्या वेळेला मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघं वचनाचा अभ्यास करण्यासाठी अलाहाबादला गेलो त्यावेळेला त्या 10 लोकांपैकी आणखीन काही लोक परत पाळकसाहेबांच्या विरुद्ध बडबड करू लागले, अरे ह्यांना कशाला पाठवलं तुम्ही, काय कारण होतं म्हणून. आणि पाळकसाहेब म्हणाले की बाबा त्यांची तयारी आहे आणि ते गेलेत. मग ते लोक म्हणायचे की नाही नाही आमची सुद्धा तयारी आहे ना, आमच्यापैकी सुद्धा काही जणांना जायचं होतं, तुम्ही पाठवलंच नाही. पाळकसाहेब म्हणायचे तुम्ही रीतसर रीतीने माझ्याकडे कधी येऊन सांगितलंच नाही. आणि मग ते अजून त्यांच्यावरती चिडायचे आणि वादविवाद व्हायचे. ज्या वेळेला मी परत एकदा
मला वाटतं नाताळ्याची सुट्टी करण्यासाठी का उन्हाळ्याची सुट्टीसाठी ज्या वेळेला पहिल्याच वर्षामध्ये मी पुन्हा एकदा आलो मंडळीमध्ये आणि पाळक साहेबांनी मला उपदेश करायला सांगितलं होता, त्यावेळेला त्या उपदेशामध्ये मी एक शब्द वापरला होता किंवा एक उदाहरण मी वापरलं होतं की आपले काही लोक आहेत ते नर्मदेतल्या गोट्यांप्रमाणे झालेले आहेत. नर्मदेतले गोटे, नर्मदा नदी आहे, त्याच्यामध्ये पाणी वाहत असतं आणि कैक वर्षापासून त्या पाण्यामध्ये, त्या नदीमध्ये गोटे आहेत. त्यातला एक गोटा आज जरी काढून तुम्ही घेतलात आणि फोडलात तर तो आतून कोरडाच दिसणार आहे. कैक वर्षापासून तिथं आहेत. तसे आपले काही ख्रिस्ती लोक झालेले आहेत की कैक वर्षापासून देवाच्या सान्निध्यामध्ये बसलेले आहोत म्हणतात, चर्चमध्ये बसलेले आहोत, पण अंतःकरण जर फोडलं तर अजूनही गोटे आहेत, कोरडे आहेत. आणि त्यावेळेला परत एकदा ती लोक चिडलेले होते, नितकेच चिडले सगळेजण की पाळक साहेबांना एक वेळ अशी आली की त्यांना ते चर्च, ती संस्था सोडायला लागली. आणि ज्यावेळेला त्यांनी ती चर्च सोडलं त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये जे 50 लोक जॉईन झाले होते ते म्हणाले आम्ही सुद्धा याच्यातून बाहेर निघणार. आणि पाळसाहेब म्हणाले मी कुठं जाणार मलाच माहीत नाही. ते म्हणाले नाही, आम्ही तुमच्या मागे आहोत. परत त्या चर्चमध्ये 10च लोक राहिले, बाकी 50च्या 50 बाहेर निघाले. आणि अगदी कठीण परिस्थितीमध्ये पाळक साहेबांनी सेवा तिथं सुरू केली. मला सांगायचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी देवबापाचं कार्य होत असतं प्रियांनो, त्या ठिकाणी सैतान हा विरोध करतो. आणि यहुदी लोकांनी राजकीय दबाव आणलेला आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या रीतीने लोकांना चिथवलेलं आहे. आणि पौल आणि बर्नबा यांना शहराबाहेर घालवण्यासाठी त्यांची तयारी झाली. पण 43 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, 45 पासून वाचत आहे. पण लोकसमुदाय पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगायचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्या अर्थी पहा आम्ही परराष्ट्रांकडे वळतो. आता परराष्ट्रांकडे वळतो आम्ही. पुढं काय म्हटलेलं आहे, कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे, काय, मी तुला राष्ट्रांचा प्रकाश करून ठेवले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. फार सुंदर रीतीने प्रियादो या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पौल म्हणत आहे ठीक आहे, तुम्ही धिक्कार करता तर आम्ही आता परराष्ट्रांकडे जातो. आमचं पहिलं काम होतं तुम्हाला समजावून सांगणं, आणि तुम्ही जर ऐकत नसतात तर आम्ही दुसरीकडे जातो आता परराष्ट्रांकडे. कदाचित प्रियांनो आजची परिस्थिती सुद्धा आपल्याला कुठंतरी आपल्यासारखीच अशी दिसून येत आहे की आपण नावाला ख्रिस्ती म्हणून झालेले आहोत, परंतु जे कार्य प्रियांनो परमेश्वराला करायचं आहे त्यामध्ये जर आपला हातभार नाही, त्यामध्ये जर आपण प्रियांनो कार्य करत नाही, तर कदाचित आपल्याकडून ही सुवार्ता किंवा हे कार्य परराष्ट्रीय म्हणजे दुसऱ्या लोकांकडे, ख्रिस्ती इतर लोकांकडे सुद्धा प्रियांनो परमेश्वर जाण्यासाठी आपल्याला सांगत आहे, जर आपल्या लोकांनी थकलेले. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे 48 वचन, हे ऐकून परराष्ट्रीय आनंदी झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला. सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते, यहुदी नाही, यहुदी लोकांना नाही प्रियानो, तिथल्या यहुदी लोकांना नाही, धिक्कारलं. पण काय म्हटलेलं आहे, जितके परराष्ट्रीय लोक ते प्रियानो आनंदित झालेले आहेत, त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरले. त्या यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकोन्यास निघून गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले, पायाची धूळ झटकली. सुवार्थ तोपर्यंत प्रियांनो सांगणं गरजेचं आहे की जोपर्यंत खरं तर ते त्याचा स्वीकार करत नाही. त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला, पण ज्या वेळेला त्यांना हकलण्यात आलं त्यावेळेला पायाची त्यांनी धूळ झटकली. कारण जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं की कुणी जर स्वीकारलं नाही तर त्यांना सोडून द्या. पौलाच्या जीवनातून प्रियांनो त्याचा हा पहिला उपदेश, कदाचित मी थोडासा वेळ घेतला असेल तुम्हाला हा उपदेश सांगण्यासाठी, जास्त झाला असेल, परंतु याहीपेक्षा प्रियांनो महत्त्वाची गोष्ट की पौलाने त्यांचा देखील तेवढा वेळ घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. देवाच्या वचनामध्ये परत एकदा तुम्ही या, त्याची कृती समजून घ्या,
ख्रिस्ताला त्याने जे पाठवलेलं आहे किंवा मसीहा तुम्ही म्हणताय, अभिषिक्त म्हणताय, संदेश त्यांच्या पुस्तकातून तुम्ही वाचलेला आहे, त्याचा स्वीकार करा. कारण अब्रामाला जसं निवडलं, दाविदाला निवडलं, दाविदाच्या वंशामध्येच येशू ख्रिस्त आलेला आहे आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारण आहे. तो वधस्तंभावरती मेला, तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला आणि बाकीच्या लोकांना त्याने दर्शन दिलेलं आहे. ते साक्षी म्हणून पाऊल त्यांना पटवून सांगत आहे की त्या सगळीकडे जात आहेत. आम्ही सुद्धा तुमच्याकडे आलो, पण तुम्ही जर झिड करत आहात तर आम्ही आता परराष्ट्रांकडे जातो. आणि इथून प्रियानो, इकुन्यापासून, गावाचं नाव आहे ते इकुन्यापासून प्रियानो पाऊल आणि बर्नबा परराष्ट्रांकडे वळले. आज तुम्हाला आणि मला देवबापाचं वचन प्रियानो गाजवायला तर सांगितलंच आहे, पण स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे चालण्यास देखील प्रियानो आपल्याला सांगितलेलं आहे. काय आपण खरंच त्या देवाच्या वचनाकडे प्रियानो लक्ष दिलेलं आहे का? मार्ग कठीण आहे वाटतं प्रियानो, सुवार्ता सांगणं कठीण आहे, परंतु लक्षात घ्या, हे कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्याच्या मागे सारखं प्रियानो आपल्याला राहायचं आहे. देवाचं वचन वाचत राहणं गरजेचं आहे. आपल्याला प्रियानो देवाने अजूनही वेळ दिलेली आहे, त्याच्या मार्गामध्ये आपल्याला राहायचं आहे. येत्या दिवसांमध्ये कदाचित वेळ आपल्याला मिळणार नाही, कठीण दिवस राहतील, प्रसंग कठीण असेल आणि कदाचित आपल्याला सुवार्ता सांगण्यासाठी प्रियानो हातामध्ये काहीच नसणार. पण आज संधी आहे प्रियानो, आज संधी आहे. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव, पावलाने जसं प्रियानो अगदी छळ हुसतोर खरं तर त्याने सुवार्ता सांगितली, हाच पाऊल प्रियानो पुढे जाऊन काय म्हणत आहे, मी सर्व काही, फिलिप्पीच्या मंडळीला लिहित आहे, मी सर्व काही केर कचरा असं लेखत आहे. कुठलं? त्याचं स्वतःचं गौरव किंवा स्वतःचं प्रियानो पद किंवा स्वतःची जी प्रियानो त्याची पार्श्वभूमी आहे ती सर्व तो म्हणत आहे, मी केर कचरा लेखतोय. कशासमोर? ख्रिस्ताचं ज्ञान मला जर मिळालं आहे त्याच्यासमोर बाकी सगळं केर कचरा आहे. आणि त्याचा वध देखील प्रियानो आपल्याला माहीत आहे की याच सुवार्तेच्यासाठी त्याने आपला प्राण देखील प्रियानो, त्याचं मुंडकं छेदण्यात आलेलं आहे. शेवटपर्यंत पाऊल विश्वासयोग्य राहिलेला आहे. आपण देखील प्रियानो तेवढं विश्वासयोग्य आहोत का? आपण यावेळेला प्रियानो प्रार्थना झाल्यानंतर गीत गाणार आहोत आणि त्या गीताप्रमाणे प्रियानो आपलं समर्पण खरं तर करूया आणि परमेश्वराला वचन देऊया की होय प्रभू, मी सुद्धा तुझ्या मागे चालत राहणार आहे. आपण प्रार्थना करूया प्रियानो. भयासयोग्य स्तुतीस पात्र, थोर अनुग्रहकारी आमचे जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझे आभार मानतो सुंदरशा तुझ्या वचनासाठी. पावलाने जो उपदेश यहुदी आणि यहुदी इतर लोकांना, परराष्ट्रीय लोकांना केला, त्यामधून आम्हाला समजून येत आहे की खरोखर तुझी निवड किती अद्भुत आहे. तू किती अद्भुत रीतीने तुझ्या निवडलेल्या लोकांच्या द्वारे प्रभू या भूतलावरती कार्य करत आहे. आज अब्राहम झाला, दावीद झाला, येशू ख्रिस्त हा तुझा एकुलता एक पुत्र म्हणून, आमचा देव म्हणून आम्ही त्याला स्वीकारलेला आहे. आणि पुढे जाऊन शिष्य, 12 शिष्य आणि हा पौल, हा बर्नबा, अशा रीतीने प्रभू किती जणांनी तरी स्वतःचे प्राण या कार्यासाठी वाहिलेले आहेत. प्रभू, आम्ही देखील आमचं स्वतःचं समर्पण प्रभू तुझ्या पवित्र हातात करत आहोत. कारण आमच्यासाठी प्रभू आपला प्राण त्या वधस्तंभावरती तू दिलेला आहे. आमच्या जागी तू खरोखर त्या ठिकाणी मरण पावलेला आहेस. बाळ म्हणून तू आला, स्वर्ग तू त्यागलंस आणि या भूतलावरती आमच्या पापांसाठी स्वतःचा प्राण तू दिलास. हे मोठं कार्य प्रभू, आम्ही यासाठी तुझे आभार मानतो. आणि हे कार्य जोपर्यंत पुन्हा एकदा प्रभू तू येत नाहीस तोपर्यंत आम्ही इतरांना सांगत राहावं. म्हणून प्रभू आम्हा सर्वांवर तुझी कृपा आणि दया असू दे. तुझ्या मागे सदैव प्रभू चालण्यास आम्हाला तू सहाय्य कर आणि तुझ्या आत्म्याने प्रभू आमचा उपयोग प्रभू तू करून घे, जेणेकरून अजूनही ज्या लोकांना ख्रिस्त कळलेलं नाही तिथपर्यंत, विशेष करून पुढील महिन्यामध्ये जो नाताळाचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत त्यामध्ये ही सुंदर संधी आम्हाला प्रभू तू लागू देशील की आम्ही इतरांना तू तुझा पुत्र बाळ म्हणून जसा आला त्याची घोषणा आम्ही इतरांना करावी आणि प्रभूमध्ये त्यांना देखील प्रभू आणण्यास आम्हाला सहाय्य कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा, आमेन. यावेळेला प्रियांनो आपण गीत गाणार आहोत. जाईन ख्रिस्ता मागे निश्चय, माघारे नाही फिरणार. जो निश्चय आपण केलेला आहे प्रियांनो,
त्या निश्चयाप्रमाणे आपण खरोतर हे गीत गाऊया आणि स्वतःचं समर्पण यावेळेला प्रयत्न करूया. यावेळेला प्रियानं आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर जे ऑनलाईनद्वारे यावेळेला भक्तीमध्ये सामील झालेले आहेत अशा सर्वांवर आज आणि सदा सर्व काळ असो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन.
सर्वांचे आभार मानत आहे प्रियांनो, आमच्याबरोबर तुम्ही भक्तीमध्ये सामील झालेला आहात. आणि पुढच्या बुधवारी प्रियांनो आपण गुगल मीटच्याद्वारे सर्वजण पुन्हा एकदा भेटणार आहोत. बुधवारच्या दिवशी आपली प्रार्थनेची समय आहे, कारण बुधवारी प्रियांनो आपण बायबल स्टडी घेणार नाही. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा आहे आणि त्या दिवशी आपण प्रार्थनेमध्ये प्रियांनो वेळ घालवत असतो. आणि म्हणून कुणाच्या जर प्रार्थना विनंत्या असतील तर कृपा करून बुधवारी 6:30पर्यंत तुम्ही पाठवू शकता, म्हणजे आपण 7 वाजता सर्वजण एकत्र प्रियांनो प्रार्थनेमध्ये जाऊया. अन्यथा त्यानंतर प्रियांनो आपण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा 10 वाजता याच चॅनलवरती सर्वजण भेटू. थँक्यू सगळ्यांचा.